निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार, पुण्यासाठी आम्ही काय केलं विचारणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता अजित पवार यांच्यावर निशाणा. ते 2014 पर्यंत पुण्याचे पालकमंत्री होते. शहरासाठी काय केलं? सत्ता असताना तुमच्याकडे दूरदृष्टी नव्हती का? चंद्रकांत पाटलांसह मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवार यांच्यावर टीकास्त्र. महायुती धर्म केवळ भाजपने पाळावा असं नाही. रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा. तर युती धर्म सर्वांनीच पाळायला हवा, आम्हीही पाळतोय, अजितदादांचं उत्तर. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग. परभणीसह जालना, नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेसह मनसेच्या शाखांना भेटीगाठी. उद्धव ठाकरेंचा वरळी, भायखळा, शिवडी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार दौरा. आदित्य ठाकरेंचा धारावी आणि कुर्ल्यामधील शाखांना भेट देत नागरिकांशी संवाद. रश्मी ठाकरे मनसे उमेदवार यशवंत किल्लेदारांच्या शाखेला देणार भेट. ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो. कोरोना काळात मास्क घालून आम्ही घरी बसलेलो नाही, पीपी किट घालून रुग्णालयात फिरलो, आमचा अजेंडा विकासाचा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. एकनाथ शिंदे ठाण्यातील रहमान डकेत. शिंदेंच्या नातेवाईकांच्या दारात ड्रग्ज सापडलं, तुमच्या घरात कुणी ड्रग्ज घेतं का? सातारा ड्रग्ज प्रकरणावरून राऊतांचा हा गंभीर आरोप. परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादानं नेस्तनाबूत करणार. 15 तारखेला तुम्ही कमळाची काळजी करा. 16 तारखेपासून 5 वर्ष हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल. फडणवीसांचं मतदारांना साथ. लातूर शहरातून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील का यात शंका नाही. कार्यकर्ता मेळाव्यातून रवींद्र चव्हाण यांचं हे विधान. 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका. ठाण्यातील अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब. अविनाश जाधवांचा आरोप. पोलीस उमेदवारांना शिंदेंच्या घरी नेतानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाला दाखवले. स्वतंत्र यंत्रणेकडून चौकशी होईपर्यंत निकाल राखून ठेवावा. नोटा, ऑप्शन आणि उमेदवार यांच्यामध्ये निवडणूक व्हावी. मनसेच्या अविनाश जाधव यांची ही मागणी. निवडणूक काळातच मुंबईमधील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कापडानं झाकल्यानं नवीन वाद. डागडुजीच्या कारणाची चर्चा. मात्र महापालिका आणि वॉर्ड अधिकाऱ्यांकडून कुठलीच स्पष्टता नाही. निवृत्तीच्या संकेतावरून नारायण राणे यांचा आता युटर्न. निवृत्त होतो असं मी म्हणालेलो नाही, तर लोकांना रिझल्ट देऊ शकलो नाही तर पदाचा काय उपयोग, असं वक्तव्य होतं राणेंचं स्पष्टीकरण. छत्रपती शिवाजी महाराज पण एक पाटीदार होते. CR पाटलांच्या विधानानं नव्या वादाला तोंड. तर शिवरायांची वंशावळ आणि भोसले घराणं सर्वांना माहिती. अजित पवार यांची प्रतिक्रिया. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. ठाकरेंच्या 2 अधिकृत उमेदवारांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. भाजप उमेदवारांना ठाकरेंच्या उमेदवारांचा जाहीर पाठिंबा. पिंपरीमध्ये AB फॉर्म गहाळ करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्याची आता बदली. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या जयश्री भोंडवे यांचा AB फॉर्म हनुमंत पाटलांकडून गहाळ. छाननीमध्ये जयश्री भोंडवेंना अपक्ष ठरवण्यात आलेलं. प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात. निवडणुकीआधी भाजपमध्ये त्या जाणारही होत्या, अशी फडणवीसांसोबत डील होती. सुजात आंबेडकरांचा दावा. तर माझ्या रक्तात फक्त काँग्रेस. पक्षाने जरी सांगितलं तरी मी सोडणार नाही. प्रणिती शिंदेंचं प्रत्युत्तर. भारत रशियाकडून तेल खरेदी करतोय, मी खुश नाही. पंतप्रधान मोदींना माहिती आहे. लवकरच भारतावर टॅरिफ लावू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा